तुमचं सगळ्या भाग्यवान लोकांचं खूप खूप स्वागत करते, अभिनंदन करते की तुम्ही सगळ्यांनी वेळ काढला, गर्भसंस्काराला इम्पॉर्टन्स दिलं आणि आज सगळ्यांनी इथे जॉईन केलं. याच्यामधून तुमचा ग्रोथ माइंडसेट दिसतो आहे, नवीन गोष्टी शिकण्याची तुमची इच्छा दिसते आहे, काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट्स घेण्याची इच्छा दिसते आहे. आता मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये मला फक्त एवढं सांगा की कोणाचा कुठला महिना सुरू आहे आणि कुठून जॉईन केलेलं आहे, कुठल्या सिटीतून किंवा कुठल्या गावामधून तुम्ही जॉईन केलेलं आहे. तेवढं सगळ्यांनी प्लीज फक्त चॅट बॉक्समध्ये टाका. आणि माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना, ते पण तुम्ही एस नो चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. वेलकम ऋतुजा, वेलकम पूजा. पूजाचा 3रा महिना सुरू आहे, ऋतुजाचा 14. प्रियंका वेलकम, पुणे. स्वाती वेलकम, हिरा वेलकम, हर्षदा वेलकम. खूप छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना बघून, तुमचे प्रफुल्लित चेहरे बघून मला पण खूप छान वाटतं आहे. तर आज आपण एकमेकांकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहोत. फक्त आता सेशनमध्ये तुम्ही तुमचा ऑडिओ पूर्ण कम्प्लिटली बंद ठेवा, म्हणजे कोणालाही डिस्टर्ब होणार नाही. तर आज आपण गर्भसंस्कार म्हणजे काय, ते का करावेत, ते कोणी करावेत, ते कधीपासून कधीपर्यंत करावेत, गर्भसंस्कारामागची शास्त्रीय भूमिका काय आहे, शास्त्र काय सांगतं, म्हणजे आयुर्वेदशास्त्र काय सांगतं, ग्लोबल रिसर्च काय सांगतो, बर्थ सायकोलॉजी काय सांगते, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि आजच्या पूर्ण सेशनमध्ये तुम्ही प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमध्ये काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला अगदी तयार याचा रेडीमेड प्लॅन तुम्हाला देणार आहे. जेणेकरून तुम्ही त्या गोष्टी अप्लाय केल्या तर तुम्हाला त्याचा खूप छान बेनिफिट मिळणार आहे, तुमच्या बाळासाठी मिळणार, तुमच्या स्वतःसाठी पण मिळणार आहे. आता आपण बघतो आहोत की तुम्ही सगळ्याजणी प्रेग्नंट आहात. म्हणजेच काय, सगळ्यांना मराठी लँग्वेज कम्फर्टेबल आहे? मराठी समजत नाही असं कोणी आहे इथे? नाही ना? व्हेरी गुड. मला पण मराठी कम्फर्टेबल आहे, त्याच्यामुळे आपण मराठीमध्येच सगळं डिस्कस करूया. तर आता तुम्ही सगळ्याजणी गर्भवती आहात. म्हणजेच काय की देवाने तुमची निवड केली आहे. तुमच्या गर्भाशयामध्ये एका नवीन जीवाची, स्वतःच्या अंशाची देवानी स्थापना केलेली आहे आणि त्याला घडवण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे. म्हणजे आता तुम्ही क्रिएटरच्या रोलमध्ये आहात. तुम्हाला जसं पाहिजे तसं बाळ तुम्ही घडवू शकणार आहात. देवानी काय केलेलं आहे, त्याचा रोलच तुम्हाला दिलेला आहे. त्याचा अंश तुमच्या गर्भाशयात ठेवला आणि तुम्हाला पुढचा रोल दिला की तुम्ही आता हा रोल क्रिएटरच्या रोलमध्ये आहात. तर हा जो प्रेग्नन्सीचा 9 महिन्यांचा पिरियड आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता देवाने तुमची निवड केली असं मी का म्हटलं आहे, कारण प्रत्येक स्त्री आई बनू नाही शकत. हे तुम्हालाही माहिती आहे, मला पण माहिती आहे. काही मोजक्या स्त्रिया आई बनू शकतात. आता त्याच्यापैकी सिलेक्टिव्ह तुम्ही आहात. म्हणजे तुम्ही काय ब्लेस्ड आहात, तुम्ही भाग्यवान आहात. आता जर तुम्ही भाग्यवान आहात, देवाने तुमची निवड केली आहे, तर काहीतरी देवाचा पण क्रायटेरिया असेल ना. कोणाची पण देव नाही निवड करणार. तुमची जर निवड केलेली आहे तर तुम्हाला त्या निवडीला खरी उतरून दाखवायचं आहे. म्हणजे देवाने जे तुम्हाला निवडलं ते योग्यच निवडलं हे तुम्हाला देवाला काय करून दाखवायचं आहे, प्रूव्ह करून दाखवायचं आहे. म्हणजे आता देवाने तुमच्या गर्भाशयात जो अंश ठेवला आहे देवाचा, त्याला योग्य रीतीने घडवणे, त्याला श्रेष्ठत्व देणे किंवा श्रेष्ठ घडवणे, ही जबाबदारी तुम्हाला व्यवस्थितपणे पार पाडायची आहे.
आई बनण्यासाठी पण काही तयारी करावी लागते का? काय वाटतं तुम्हाला, हो किंवा नाही? काही तयारी करायची गरज आहे का? ओके, थँक्यू. हां, म्हणजे तुम्ही पण ॲग्री आहात की काही तयारी करायची गरज आहे. आता तुमच्यापैकी कोणी CA असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल. ती डिग्री मिळवण्यासाठी, ती पदवी मिळवण्यासाठी तुम्ही आयुष्याची किती वर्ष दिली? किमान 20 वर्ष, 15 वर्ष तुम्ही दिलेली आहेत ना? जास्तच, 15पेक्षा जास्तच. 20 वर्ष, 25 वर्ष, प्रत्येकाने वेगवेगळी वर्ष दिलेली आहेत ती स्पेसिफिक पदवी मिळवण्यासाठी, डिग्री मिळवण्यासाठी. तेवढी 25 वर्ष दिल्यानंतर, 22 वर्ष दिल्यानंतर तुम्ही ती डिग्री मिळवली. तेवढी वर्ष तुम्ही मेहनत केली आणि मग तुम्हाला ती पदवी मिळाली. आता तुम्ही आई होणार आहात. आई ही पण एक पदवी आहे ना. प्रमोशन होणार आहे तुमचं, एक पदवी तुम्हाला मिळणार आहे. मग ती पदवी मिळवण्यासाठी पण काही मेहनत करायची गरज आहे की नाही? काही अभ्यास करावा लागेल, काही प्रॅक्टिस करावी लागेल आणि मग डिलिव्हरीच्या दिवशी तुम्हाला आईची पदवी मिळेल. मग आपण बघतो आहोत की जर आपण शिकताना, CA होताना माहिती आहे किती एफर्ट्स घ्यावे लागतात, डॉक्टर होताना किती एफर्ट्स घ्यावे लागतात, दिवस रात्र एक करून अभ्यास करावा लागतो. ती एक्झाम जेव्हा असेल तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवतो आणि आपलं पूर्ण फोकस एक्झामवर असतो. की सगळ्या गोष्टी, आपण कुठे फिरायला जायचं आपण बाजूला ठेवतो, गावाला जाणं बाजूला ठेवतो, नवीन पिक्चर आला तो पण आपण म्हणतो नाही मी एक्झाम झाल्यानंतर बघेल. असा आपला फोकस सेट असतो तेव्हा एक्झामच्या वेळेस. तसंच आता तुमचा फोकस सेट हवं. तुमची डिलेव्हरीची डेट म्हणजे तुमची एक्झाम डेट आहे. त्या दिवशी तुमची परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेची तयारी तुम्हाला या 9 महिने 9 दिवसांमध्ये करायची. ती तयारी जेवढी चांगली तुम्ही केली तेवढा चांगला रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. रिझल्ट कशाच्या रूपात मिळणार? तुमच्या बाळाच्या रूपामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. तर मग तुम्ही तयार आहात ही तयारी करायला? या परीक्षेची तयारी करायला तुम्ही तयार आहात का? हो किंवा नाही मला चॅट बॉक्समध्ये उत्तर द्या तुमचं. खूप छान वाटतंय, सगळ्यांची तयारी आहे या परीक्षेची. या परीक्षेसाठी परिश्रम घेण्याची, तयारी करायची तुमची सगळ्यांची तयारी आहे. हे बघून मला पण खूप छान वाटतंय. आता माझा उत्साह खूप वाढला आहे तुम्हाला शिकवण्याचा. विद्यार्थी चांगले असेल तर शिकवणाऱ्यालाही खूप उत्साह असतो की काय काय शिकवू आणि काय काय नाही असं होऊन जातं. सगळ्यात पहिल्यांदा ॲक्सेप्टन्स ही पहिली स्टेप आहे कुठलीही गोष्ट करण्याची. आता तुमचा हा ॲक्सेप्टन्स आहे की तुम्हाला काम करायचं आहे आणि त्याच्यातूनच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. तर मग आता जर तुमची तयारी आहे तर तुम्हाला सगळ्या गोष्टी आधी व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. त्याच्यातूनच आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. आता हे 9 महिने 9 दिवस, याच्यामधला प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट आपल्याला यूज करायचा आहे. तुमच्यापैकी कोणाकोणाला असं वाटतं की तुमचं होणारं मूल हे श्रेष्ठ असलं पाहिजे, सर्व गुण संपन्न असलं पाहिजे, एक्स्ट्राऑर्डिनरी असलं पाहिजे? कोणाकोणाला वाटतं? ऑब्व्हियसली सगळ्यांनाच वाटत असणार, बरोबर आहे ना? भारतामध्ये रोज 80,000 मुलं जन्म घेतात. याच्यापैकी किती मुलं एक्स्ट्राऑर्डिनरी असतात? सगळीच्या सगळी असतात का? रोज 80,000 मुलं जन्म घेतात. मग ही 80,000 मुलं एक्स्ट्राऑर्डिनरी असतात का? काय वाटतं तुम्हाला? नाही ना.
सगळीच्या सगळी काही एक्स्ट्राऑर्डिनरी नसतं, त्याच्यामधली काहीच मुलं एक्स्ट्राऑर्डिनरी असतात. असं का, हे आपण समजण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करू. कारण आता इथे तर तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की माझं बाळ जे आहे हे सर्व गुण संपन्न असावं, श्रेष्ठ असावं, हे तुमच्यापैकी प्रत्येकाला वाटतंय. मग प्रत्येक जन्माला येणारं मूल हे एक्स्ट्राऑर्डिनरी का नाही? भारताची लोकसंख्या सध्या 140 करोड आहे आणि रोज 80,000 मुलं जन्म घेतात आहे. पण असा एक देश आहे की ज्याची लोकसंख्या फक्त 1,40,00,000 आहे अप्रॉक्सिमेटली. म्हणजे भारताच्या लोकसंख्येच्या 1% त्या देशाची लोकसंख्या आहे. पण तो देश सगळ्या जगावर राज्य करतो आहे. मॅक्झिमम पेटेंट त्या देशाच्या नावावर आहेत. खूप सारे नोबेल प्राइज विनर्स त्या देशातले आहेत. वर्ल्डमधली जी 10 रिचेस्ट लोकांची लिस्ट असते त्याच्यामधले 40% लोक त्या देशातली आहेत. त्या देशाकडे शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान आहे. इतका छोटासा देश की ज्याची लोकसंख्या फक्त 1,40,00,000 आहे, तो देश संपूर्ण जगावर राज्य करतो आहे आणि एवढे आश्चर्यकारक रिझल्ट देतो आहे. याचं आश्चर्य संपूर्ण जगाला वाटत होतं. म्हणून यावर खूप सारा रिसर्च केला गेला की हे कसं शक्य आहे. इतका छोटा देश आहे, इतकी कमी लोकसंख्या आहे आणि तरी एवढे आश्चर्यकारक रिझल्ट कसे मिळतात आहे. तर जो रिसर्च केला गेला त्याच्यामध्ये हे लक्षात आलं की तिथल्या 80 ते 90% गर्भवती स्त्रिया प्रीनेटल एज्युकेशन फॉलो करतात. प्रीनेटल एज्युकेशन म्हणजेच काय, गर्भसंस्कार फॉलो करतात. त्याला मॉडर्न लँग्वेजमध्ये प्रीनेटल एज्युकेशन म्हटलं जातं. म्हणजे त्या देशातल्या 80 ते 90% स्त्रिया प्रीनेटल एज्युकेशनला फॉलो करतात आहे, गर्भसंस्काराला फॉलो करतात आहे. गर्भातच श्रेष्ठत्वाची त्या नीव रोवतात आहे. त्यांच्या बाळाला सर्व गुण संपन्न एक्स्ट्राऑर्डिनरी बनवण्यासाठी जी योग्य वेळ आहे की जिथे बाळाचा 70 ते 80% शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होतो आहे, तिथेच त्या काम करतात आहे. आणि तिथे काम करणं खूप सोपं आहे. कारण गर्भातल्या 9 महिन्यामध्ये बाळ पूर्णपणे आईवर अवलंबून असतं. आईच्या डोळ्यांनी जग बघत असतं. आईकडून जसे जसे रिफ्लेक्सेस त्याच्यापर्यंत जातील तसे तसे चेंजेस आणि डेव्हलपमेंट बाळामध्ये होत असते. त्याच्यामुळे हा काळ जो आहे हा सुवर्ण काळ आहे. पूर्णपणे बाळ कम्प्लिटली तुमच्यावर डिपेंड आहे. त्याला जशा पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही घडवू शकताय. आणि या पिरियडमध्ये तुम्ही केलेलं काम हे आयुष्यभरासाठी बाळाच्या सोबत राहणार आहे. तर त्या देशामध्ये गर्भसंस्काराला फॉलो केल्या जात आहे. 80 ते 90% स्त्रिया फॉलो करतात. गर्भसंस्काराची देण कोणी दिली संपूर्ण जगाला? कोणी दिले गर्भसंस्कार? कोण सांगू शकेल? भारताने. ऑब्वियसली हिंदू संस्कृती, भारत, आयुर्वेद यांनी गर्भसंस्कार दिलेले आहे. आपल्या पुराण कथा जर बघितल्या, मायथॉलॉजिकल स्टोरीज जर बघितल्या आपल्या, किंवा आपल्या देवदेवतांच्या स्टोरी बघितल्या, तर तिथे ठिकठिकाणी आपल्याला गर्भसंस्काराचा उल्लेख दिसतो आहे. म्हणजेच काय की पुराण काळापासून गर्भसंस्कार हे पूर्ण फॉलो केल्या जायचे.
आयुर्वेदामध्ये पण याची डिटेल माहिती दिलेली आहे. प्रेग्नन्सी प्लॅनिंगपासनं प्रेग्नन्सी प्लॅनिंग, गर्भाधान, गर्भसंस्कार, पुढे सुतिका परिचर्या म्हणजे पोस्टनेटल केअर, त्याच्यानंतर मग इन्फंट डेव्हलपमेंट म्हणजेच बालसंगोपन, ह्या सगळ्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत, 5 स्टेप्स पूर्ण. आणि याची पूर्ण डिटेल माहिती आयुर्वेदामध्ये दिली आहे आजपासून हजारो वर्षापूर्वी. आणि आपल्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी पाळल्या जायच्या, याप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या जायच्या आणि त्याचे रिझल्ट पण मिळायचे. पण मधल्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी मागे पडत गेल्या. आता आपल्याला परत ह्या सगळ्या गोष्टींची उजळणी करण्याची, त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. तर या ज्या देशाबद्दल आपण आता डिस्कस करत होतो, की अतिशय छोटासा देश, कोणी नाव सांगू शकेल त्याचं? तुम्हाला सगळ्यांना आता उत्सुकता लागली असेल ना, की कुठला देश आहे असा? नाव सांगू शकेल का कोणी? ऐकलंय कधी तुम्ही? नाही, जपान नाही आहे. जपान बऱ्यापैकी मोठा आहे त्या मानाने. या देशाचं नाव आहे इस्रायल. इस्रायल बऱ्याच जणांना शेतीविषयाचा आधुनिक तंत्रज्ञानासाठी फेमस आहे, हे बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. पण ह्या ज्या बाकी गोष्टी सांगितल्या, जसं पेटेंट आहे, नोबेल प्राइज विनर आहे, रिचेस्ट लोक आहे, हे पण सगळे विक्रम इस्रायलच्या नावावर आहेत. तर हा जो छोटासा देश आहे, हा सगळ्या गोष्टी फॉलो करून मिरॅक्युलस रिझल्ट देतो आहे. तर याच्याकडून आपण काय शिकणार आहोत? काय आपण काय त्याचा धडा घेणार आहोत? काय आपण करायला पाहिजे? आपण पण या सगळ्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे ना. आपल्याकडे तर एवढी लोकसंख्या आहे, रोज एवढी बाळं जन्माला येतात आहे. तर आपण जर या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर किती आश्चर्य जन्माला येतील, किती श्रेष्ठ मुलं जन्माला येतील, किती सर्वगुण संपन्न मुलं जन्माला येतील. हो की नाही? काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना? तर हे करण्याची खूप जास्त गरज आहे. आता मी तुम्हाला ही सगळी माहिती सांगते आहे. मी सगळ्यात आधी माझी ओळख करून देते. मी या कामामध्ये कशी आली हे पण मी तुम्हाला सांगते. मी डॉक्टर संध्या साळवे. मी MD आयुर्वेद असून क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये PG केलेलं आहे. काही इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स केलेले आहे, प्रीनेटल पोस्टनेटल एज्युकेशन रिलेटेड. माझ्या कामाची सुरुवात मी एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून केली. आणि ज्यावेळेस मी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत होती तेव्हा माझ्याकडे असे काही पॅरेंट्स यायचे ज्यांना त्यांच्या मुलांच्या बाबतीत काही कन्सर्न होते. स्पेसिफिकली जेव्हा 10वी किंवा 12वीची एक्झाम पिरियड असायचा तेव्हा असे पॅरेंट जास्त यायचे. त्यांच्या वेगवेगळ्या कन्सर्न होते. कोणी म्हणायचं की माझ्या मुलाचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं व्हावं म्हणून काहीतरी मेडिसिन द्या. कोणी म्हणायची याची मेमरी पॉवर स्ट्रॉंग झाली पाहिजे म्हणून याला ब्राह्मी रसायन द्यायचं का. कोणी म्हणायचं याची बुद्धी चांगली चालली पाहिजे, शार्प झाला पाहिजे, हा शंखपुष्पी देता का तुम्ही, किंवा शंखपुष्पीचा फायदा होतो का. अशा वेगवेगळ्या गोष्टींची विचारणा व्हायची, मेमरी, कॉन्सन्ट्रेशन, ब्रेन पॉवर रिलेटेड, की याच्या चांगलं लक्षात राहिलं पाहिजे माझ्या मुलाच्या. आता एवढा सिलेबस आहे, परीक्षा आहे पुढे, मग त्याचं चांगलं लक्षात राहिलं पाहिजे, त्याचा स्कोअर चांगला झाला पाहिजे म्हणून काहीतरी तुम्ही बुद्धीचं टॉनिक. पण एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून मला ही गोष्ट माहीत होती की असं टॉनिक देऊन काही ब्रेनच्या पॉवरमध्ये फरक पडणार नाही. ना मेमरी पॉवर वाढणार, ना कॉन्सन्ट्रेशन वाढणार, ना त्या मुलाच्या जास्त लक्षात राहणार, असं काहीही होणार नाही. त्यावेळेस
हेल्पलेस मला फील व्हायचं की या लोकांची आपण काही मदत नाही करू शकत. मग ही मेमरी, कॉन्सन्ट्रेशन, ब्रेन पॉवर हे कशा पद्धतीने काम करतं, हे स्ट्रॉंग होण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्यावर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. मेडिसिन जर काम नाही करत तर मग अजून कुठल्या गोष्टी आहे की ज्या याच्यामध्ये मदत करतात. या सगळ्याचा मी अभ्यास करायला सुरुवात केली आणि हा पूर्ण स्टडी जो आहे हा सायकॉलॉजीमध्ये स्टडी आहे. म्हणून मी हा डिटेल स्टडी करण्यासाठी, हे सगळं समजून घेण्यासाठी मी सायकॉलॉजीमध्ये PG केलं. आता सायकॉलॉजीमध्ये PG केल्यानंतर जेव्हा सायकॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा अजून वेगळे चॅलेंजेस माझ्यासमोर आले. सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करताना वेगवेगळ्या शाळांमधून प्रॉब्लेमॅटिक स्टुडंटला रेफर केलं जायचं. कोणाचा ॲकॅडमिक परफॉर्मन्स कमी आहे, कोणी स्लो लर्नर आहे, ADHD आहेत, अशा मुलांना रेफर केलं जायचं. आता जेव्हा ॲकॅडमिक परफॉर्मन्स, स्लो लर्नर म्हणजे ॲकॅडमिक रिलेटेड कुठल्याही प्रॉब्लेम जेव्हा असतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा IQ टेस्ट केलं जाते की त्या मुलाची बुद्धिमत्ता कशी आहे, बौद्धिक क्षमता कशी आहे, हे सगळ्यात आधी बघावं लागतं. की त्याची बौद्धिक क्षमता कमी आहे म्हणून तो मागे पडतोय, त्याला प्रॉब्लेम येतो आहे, की बौद्धिक क्षमता चांगली आहे आणि अजून वेगळे काही चॅलेंजेस आहेत म्हणून हे प्रॉब्लेम येतात. हे सगळ्यात पहिल्यांदा रूल आउट करायचं असतं. आता जेव्हा IQ टेस्ट केली जायची तेव्हा असं लक्षात यायचं की बऱ्याच मुलांचा, हे जे प्रॉब्लेमॅटिक मुलं आहे त्याच्यापैकी बऱ्याच मुलांचा IQ हा लोअर साईडला आहे. आता जेव्हा त्या मुलाचा IQ लोअर साईडला आहे म्हणजेच काय, IQवर काय डिपेंड असतं आपलं, ग्रास्पिंग, अंडरस्टँडिंग, मेमरी, कॉन्सन्ट्रेशन, हे सगळं म्हणजे थोडक्यात आपला ॲकॅडमिक परफॉर्मन्स हा IQवर डिपेंड असतो. IQ जेवढा चांगला तेवढा ॲकॅडमिक परफॉर्मन्स चांगला राहील, IQ जेवढा कमी असेल तेवढा कमी राहील. मग हे जेव्हा लो IQ यायचा त्या पॅरेंट्सला तो मेसेज पास ऑन करणं, ते सांगणं, हे पण एक मोठं दिव्य होतं की तुमच्या मुलाची बुद्धिमत्ता कमी आहे. त्या लोकांना ॲक्सेप्ट करणं खूप कठीण व्हायचं. मग ते त्यांच्या लेवलला सोल्युशन काढायची की मॅडम आम्ही याला 2-2 ट्युशन लावू किंवा आम्ही स्वतः अभ्यास घेऊ. IQ कमी असणारे मुलं ॲकॅडमिक्समध्ये खूप चांगलं परफॉर्म करू शकत नाहीत किंवा खूप कॉम्प्लिकेटेड कोर्स त्यांच्यासाठी आपण रिकमेंड करू शकत नाही. तर ते पॅरेंट्स त्यांच्या लेवलला असे सोल्युशन काढायचे की आम्ही स्वतः अभ्यास घेऊ, 2-2 ट्युशन लावू किंवा अजूनही वेगवेगळे काही पर्याय ते सांगायचे. पण IQवर आपण फार काही करू शकत नाही एकदा मुलाचा जन्म झाल्यानंतर. म्हणजे आपल्या जन्मानंतर जो आपला IQ असतो त्या IQमध्ये फार काही आपण बदल करू शकत नाही. तिथे न ते करू शकत होते न मी करू शकत होते. मग तेव्हा मी विचार केला की हा IQ जेव्हा तयार होतो आहे तेव्हाच जर आपण काम केलं तर हे पुढे चॅलेंजच येणार नाही ना. मग IQची डेव्हलपमेंट कधी होते आहे तर बाळ जेव्हा आईच्या गर्भात आहे तेव्हा. बाळाचा 70 ते 80% शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास हा गर्भावस्थेत होतो. हा IQ पण तेव्हाच तयार होतोय, ब्रेन तयार होतोय, ब्रेन सेल्स तयार होतात आहे, ब्रेन सेल्सचं नेटवर्क तयार होतं आहे, न्यूरल नेटवर्क तयार होतं आहे आणि हे न्यूरल नेटवर्क जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढी इंटेलिजन्स लेवल चांगली असेल. हे न्यूरल नेटवर्क जेवढं वीक असेल तेवढी इंटेलिजन्स लेवल लोअर साईडला असेल. तर मग हे जर गर्भामध्ये तयार होतं आहे तर त्यावेळेस काम करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून मी ब्रेन डेव्हलपमेंट इन मदरहूम या विषयावर काम करायला सुरुवात केली आणि माझ्या असं लक्षात आलं की इथे फक्त आपल्याला ब्रेन डेव्हलपमेंटवर नाही, आपल्याला ओव्हरऑल डेव्हलपमेंटवर काम करणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला गर्भसंस्कारवर काम करणं गरजेचं आहे. आणि तिथून मी गर्भसंस्कारवर काम करायला सुरुवात केली. तुमच्यापैकी
किती लोकांना हा विश्वास आहे की गर्भसंस्कार केल्यामुळे सर्व गुण संपन्न किंवा श्रेष्ठ मूल जन्माला येऊ शकतं? हो किंवा नाही आन्सर द्या तुम्ही. गर्भसंस्कार ही काही जादू नाही आहे, ही एक सायंटिफिक प्रोसेस आहे, लॉंग टर्म प्रोसेस आहे. थँक्यू सो मच. सगळ्यांचा विश्वास आहे. व्हेरी गुड. खूप छान. विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. विश्वास असल्याशिवाय आपण काम करू शकत नाही. थँक्यू सो मच. तर गर्भसंस्कारामुळे मिरॅकल्स होऊ शकतात आणि गर्भसंस्कार ही काही म्हणजे जादू नाही आहे, ही एक पूर्ण सायंटिफिक प्रोसेस आहे की प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमध्ये तुम्ही काय करताय त्याचा रिझल्ट तुम्हाला तुमच्या बाळामध्ये मिळणार आहे. या 9 महिन्यामध्ये तुम्ही काय संस्कार करताय तुमच्या बाळावर, त्याला कसं घडवताय, तेच आपल्याला गर्भसंस्काराच्या माध्यमातून शिकायचं आहे. तर अशा प्रकारे मी या क्षेत्रामध्ये आली, गर्भसंस्काराच्या क्षेत्रामध्ये. आणि आयुर्वेदामध्ये ते खूप डिटेल सांगितलेलं आहे प्रेग्नन्सी प्लॅनिंगपासनं. तर हा जो आपला कोर्स बनवलेला आहे हा आयुर्वेद, नंतर सायकोलॉजीमधलं स्पेसिफिकली बर्थ सायकोलॉजी आणि ग्लोबल रिसर्च याच्या कॉम्बिनेशननी आपण हा कोर्स बनवलेला आहे. तर आता गर्भसंस्कार म्हणजे आता जसं आज तुम्ही हे सेमिनार जॉईन केलं, 2 तास तुम्ही सेमिनार करणार म्हणजे झालं असं नाही होणार, म्हणजे गर्भसंस्कार झाले असं नाही होणार. इथून तुम्ही फक्त माहिती घेताय, त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. तुमचे डिलेवरी होईपर्यंत जेवढे दिवस बाकी आहेत तेवढे दिवस तुम्हाला त्या सगळ्या आज शिकलेल्या गोष्टी अप्लाय करायच्या आहेत, तेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. या प्रेग्नन्सीचे जेवढे जास्त दिवस तुम्ही या गोष्टी अप्लाय कराल तेवढा चांगला रिझल्ट तुम्हाला याच्या माध्यमातून मिळणार आहे. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की 1 दिवसाचं वर्कशॉप केलं गर्भसंस्कारचं की झालं का. काही कोणी यज्ञ करतं, कोणी पूजा करतं की तो यज्ञ करायचा, ती पूजा करायची, झाले गर्भसंस्कार. असं नाही आहे. प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमध्ये प्रत्येक मिनिटाला तुम्ही काय विचार करताय, तुम्ही कसं वागताय, तुमच्या इमोशन्स काय, फिलिंग्स काय, तुमचे ॲक्शन्स काय, बिहेवियर काय, या प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट तुमच्या बाळावर होतो आहे. त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्युअस एफर्ट्स करायचे आहे. लॉंग टर्म प्रोसेस आहे, कंटिन्युअस एफर्ट्स आहे, डेडिकेशन आहे, तरच रिझल्ट मिळणार आहे. जादू नाही आहे ही. तर आता तुम्ही प्रेग्नंट राहिल्यापासनं तुम्हाला पण बरेच लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतील, घरातले, बाहेरचे, फ्रेंड्स आहे, रिलेटिव्ज आहेत की हे खा, ते नको खाऊ, असं कर, तसं करू नको, असं केल्याने याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. अशा तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळे लोक सांगत असतात. तुम्ही गुगलवर जाऊन बऱ्याच गोष्टी सर्च करता, यूट्यूबवर जाऊन करता. या सगळ्या याच्यातून काय होतं आहे, माहितीचा भडीमार तुमच्यावर येतो आहे आणि ते कन्फ्युजन क्रिएट करताय की नेमकं काय करायला पाहिजे आणि काय करायला नको, काय योग्य आणि काय अयोग्य, म्हणजे खरोखर काय बरोबर आहे आणि काय चूक आहे, हे खूप मोठं कन्फ्युजन तुमच्या डोक्यामध्ये तयार होणार आहे सगळ्या याच्यामध्ये. आता हे कन्फ्युजन दूर करण्याचं सगळ्यात मोठं काम आपल्याला या गर्भसंस्कारचा जो अवेअरनेस प्रोग्राम आहे त्याच्यामधून करायचा आहे. आणि आता मी काही गोष्टी सांगितल्या असं नाही होणार, ही प्रोसेस कंटिन्युअस राहायला पाहिजे. तुम्हाला आज कोणी काही माहिती सांगेल, कोणी उद्या सांगेल, उद्या परवा कोणी काहीतरी वेगळं म्हणेल, हे करू नको, ते करू नको. म्हणजे तुम्हाला कंटिन्युअस या प्रोसेसमध्ये राहण्याची गरज आहे, कंटिन्युअसली स्वतःला अपडेट ठेवण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण काय केलेलं आहे की सोशल मीडियाचा आपण वापर केलेला आहे. आपण सोशल मीडियावर आमचे जे वेगवेगळे चॅनल्स आहे, जसं इंस्टाग्राम आहे, त्याच्यानंतर यूट्यूब आहे,
फेसबुक आहे, या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही काय करतोय, तुम्हाला कंटिन्युअसली अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला नवीन नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन राहू नये, तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळत राहावी आणि त्याच्यावर तुम्ही योग्य पद्धतीने काम करावं, याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात आहे. तर आता मी इथे लिंक ओपन करते, आपलं यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक तिन्ही याची, आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला फॉलो करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही जेव्हा चेकअपला जाता तर त्यावेळेस मध्ये मध्ये सोनोग्राफी केल्या जाते, 3ऱ्या महिन्यामध्ये, 5व्या महिन्यामध्ये, आणि सोनोग्राफीमध्ये बेबीचं वेट पण कळतं की वेट प्रॉपर आहे, कमी आहे, जास्त आहे. बऱ्याचदा काय होतं की आई न्यूट्रिशियस फूड घेत असते, प्रॉपर सगळ्या गोष्टी खात पीत असते, तरी पण बाळाचं वजन वाढत नाही. याच्या मागे सगळ्यात मोठं कारण आहे आईची मेंटल स्टेट. आई जर मेंटली पूर्णपणे रिलॅक्स नसेल, आनंदी नसेल, तिच्या मनामध्ये काही स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, तिचा स्वतःचा ॲटिट्यूड जर निगेटिव्ह असेल, तर काय होणार, तिच्या गर्भातल्या ज्या पेशी आहे, म्हणजे बाळाच्या ज्या वाढ होणाऱ्या पेशी आहे, त्या आपलं पूर्ण लक्ष स्वतःच्या संरक्षणावर केंद्रित करतील. कारण काय, त्यांना आजूबाजूचं वातावरण पूर्ण निगेटिव्ह दिसतंय. त्या स्वतःच्या वाढीवर फोकस करणार नाही, त्या स्वतःच्या संरक्षणावर फोकस करते. आणि मग अशा वेळेस काय होणार, त्या जर फक्त स्वतःला प्रोटेक्ट करतात आहे तर त्यांची वाढ प्रॉपर होणार नाही, ऑर्गन्सची डेव्हलपमेंट प्रॉपर होणार नाही, बाळाचं वजन पण व्यवस्थित वाढणार नाही. त्याच्यामुळे आईने न्यूट्रिशियस फूड घेऊन पण बाळाचं वजन कमी असेल. याच्या विरुद्ध आईचा स्वतःचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असेल, ती रिलॅक्स असेल, तिच्या आजूबाजूचे लोक तिची काळजी घेणारे असतील, प्रेम करणारे असेल, तर काय होईल, त्या बाळाच्या सेल ज्या आहेत या आपला फोकस पूर्णपणे वाढीवर केंद्रित करतील. त्यांचं लक्ष पूर्णपणे वाढीवर राहील, खूप छान ग्रोथ होईल, ऑर्गन्सची वेट खूप छान वाढेल, सगळी डेव्हलपमेंट चांगली होईल आणि बाळाचं वजन खूप चांगलं असेल. जन्माच्या वेळेस तुमच्या बाळाचं वजन चांगलं असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण नंतर आयुष्यभर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण जन्माच्या वेळेस बाळाचं वजन योग्य असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हालाही माहिती आहे की जर कमी वजनाची बाळं जन्माला आली किंवा प्रीमॅच्युअर लवकर झाली 9 महिन्याच्या आधी, तेव्हा पण बाळाचं वजन कमी असतं, कारण वाढच कमी झालेली असते. ज्यांना 9 महिने होऊन पण वजन कमी असतं, अशी कमी वजनाची मुलं जर असेल तर त्यांना इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं, एका प्रोटेक्टिव्ह इन्व्हायरमेंटमध्ये ठेवलं जातं. कारण काय की वजन कमी आहे म्हणजेच काय, शक्ती कमी पडणार. ते बाळ जोपर्यंत आईच्या पोटात होतं एका सुरक्षित वातावरणामध्ये होतं. जेव्हा ते या जगामध्ये आलं त्याला स्वतः लढायचं आहे सगळ्या गोष्टींचं, स्वतः तोंड द्यायचं आहे सगळ्या गोष्टींना. जे काही व्हायरसेस येतील, मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावर अटॅक करतील, त्याच्याशी त्याला फाईट करायचं आहे, स्वतःला सर्वाईव्ह करायचं आहे.
मग अशा वेळेस जर त्याची शक्ती कमी पडली तर तो कुठल्याही रोगाला बळी पडू शकतो, त्याला लवकर इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून अशा मुलांना कोणाला पण घेऊ देत नाही. खूप जास्त स्वच्छता राखतात तिथे, त्यांना स्पेसिफिक वजन वाढेपर्यंत इन्क्युबेटरमध्ये ठेवतात. अशा बरीच काळजी घ्यावी लागते. म्हणून जन्माच्या वेळेस वजन योग्य असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि वजन चांगलं असण्यासाठी आईची मानसिक स्थिती चांगली असणं पण गरजेचं आहे. जेवढं तुम्ही आहार योग्य घेताय त्याच्यासोबतच तुमची मानसिक स्थिती योग्य ठेवणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. या अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला गर्भसंस्काराच्या माध्यमातूनच शिकायला मिळणार. अदरवाईज तुम्हाला कुठेही कोणीही या गोष्टी सांगणार नाही की वजन वाढत नाही तर त्याच्या मागे काय काय कारणं असू शकतात. अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी जर आईला माहीत असेल तर कुठलीच आई तिच्या बाळासाठी अयोग्य गोष्ट करणार नाही. त्याच्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट आहे गर्भसंवाद. तुम्ही तुमच्या बाळाशी काय बोलताय, कशा पद्धतीने बोलताय, तुमच्या घरातली लोक कशा पद्धतीने बोलतात आहे, या सगळ्याचा इम्पॅक्ट तुमच्या बाळाच्या वाढीवर होणार आहे. तुम्ही जर गर्भसंवादाचं विज्ञान व्यवस्थित समजून घेतलं, त्याचे टेक्निक्स, त्याचे स्टेप्स हे जर तुम्ही शिकल्या, तर गर्भसंवादासारखा जादुई टूल दुसरं कुठलंही नाही आहे. त्याच्यातून तुम्ही मिरॅकल्स क्रिएट करू शकता. गर्भातलं जे बाळ असतं ना, त्याचे कान तयार व्हायच्या आधीपासून ते साऊंड वेव्ज रिसीव करत असतं. कारण कान तयार झाल्यानंतर कानामध्ये ज्या आवाज शोषणाऱ्या किंवा साऊंड रिसीव करणाऱ्या ज्या सेल्स असतात, ज्याला म्हणतात कोर्टी सेल्स, त्या सेल्स संपूर्ण शरीराच्या स्किनवर असतात बाळाच्या, कान तयार व्हायच्या आधीपासून. त्याच्यामुळे बाळाचं संपूर्ण शरीर हे साऊंड रिसीव करण्याचं काम करतं. आणि साऊंड रिसीव करतंय बाळ म्हणजेच ते बाहेरच्या जगाशी कनेक्ट होतंय. तुम्ही जे काही बोलताय त्याच्या मागचे इमोशन्स, फिलिंग्स ते सेन्स करू शकताय. त्याला कशा प्रकारचं एन्व्हायरमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करायचं ते तुम्ही गर्भसंवादाच्या माध्यमातून खूप इफेक्टिव्हली करू शकता. तर हे पण एक खूप इम्पॉर्टंट टूल आहे गर्भसंवाद. आता जसं मी सांगितलं की तुमच्यावर माहितीचा भडीमार होतोय, गुगल आहे, बुक्स आहे, व्हॉट्सअप आहे, तुमच्या आजूबाजूचे लोक आहे, या सगळ्याच्या माध्यम होतो की नाही, हो की नाही, सगळ्यांनी रिप्लाय करा, येस ऑर नो. माहितीचा भडीमार होतोय आणि कन्फ्युजन होते आहे का? त्या माहितीमुळे कन्फ्युजन होते आहे का? तर कन्फ्युजन होते आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय, कन्फ्युजन क्लिअर करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर. जोपर्यंत ते कन्फ्युजन, दीप्ती तुमचा ऑडिओ बंद करा, जोपर्यंत कन्फ्युजन क्लिअर होणार नाही पुढच्या स्टेप्स उचलल्या जाणार नाहीत. कन्फ्युजनमध्येच तुम्ही फिरत राहणार. तर आपल्या प्रोग्राममध्ये जो अवेअरनेस मॉड्यूल जे आहे ते अवेअरनेस मॉड्यूल, प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगतं म्हणूनच कन्फ्युजन होतं ना. एक जण सांगतं ती गोष्ट करा, दुसरे जण सांगतं ती गोष्ट करू नका. मग आता नेमकं कोणाचं खरं आहे? एक जण सांगतं डिंकाचे लाडू खा प्रेग्नन्सीमध्ये, दुसरं सांगतं नाही नाही गरम असतात खायचे नाही. मग आता काय करायचं नेमकं तुम्ही? आता ते हिवाळा आलाय समोर, खायचे की नाही खायचे? या सगळ्या गोष्टी, अशा बऱ्याचशा गोष्टी, खाण्यापिण्याच्याच नाही, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये
हे सगळं कन्फ्युजन क्लिअर करण्याचं काम अवेअरनेस मॉड्यूल करणार. अवेअरनेस मॉड्यूलमध्ये आपण काय करणार, सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला शिकवणार की तुमच्या गर्भातल्या बाळाची वाढ कशी होते, त्याच्यावर कशाचा चांगला परिणाम होतो, कशाचा वाईट परिणाम होतो, त्याच्या ब्रेनची डेव्हलपमेंट कशी होते, ती चांगली होण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही गर्भसंवादाचं सायन्स काय, ते कशा पद्धतीने करायला पाहिजे, डाएट कसं घ्यायला पाहिजे, डाएटचे बेसिक प्रिन्सिपल्स काय आहे, योगा मेडिटेशनचं काय इम्पॉर्टन्स आहे, ज्यांनी आधी कधीही लाईफमध्ये मेडिटेशन केलेलं नाही त्यांनी सुरुवात कशी करायची मेडिटेशन करायला, आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे पुढे कसं जायचं, अशा सगळ्या गोष्टी आपण त्या अवेअरनेस मॉड्यूलमध्ये तुम्हाला शिकवणार. 15 टॉपिक आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यात आपण तुम्हाला शिकवणार. याच्यामुळे काय होईल, सगळी सायंटिफिक माहिती तुम्हाला होईल. कोणी काही सांगितलं तरी काय बरोबर आणि काय चूक हे तुम्ही ठरवू शकणार. एवढी तुमची तयारी आपण करून देणार की समोरच्यानी तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही कन्फ्यूज न होता तुम्ही स्वतः त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी कॅपेबल आपण तुम्हाला बनवणार. आणि अवेअरनेस कोर्समुळे तुमचं आणि माझं दोघांचंही काम खूप इझी होणार आहे, खूप सोपं होणार आहे. कारण आता तुम्हालाच माहिती आहे ना काय करणं योग्य आहे आणि काय करणं, आणि कुठलीचही आपल्या बाळासाठी अयोग्य गोष्टी करणार नाही, योग्य त्याच गोष्टी करेल. तर ग्लोबल रिसर्च काय सांगतो की आई जे काय खाते पिते, एक्सपिरियन्स करते, विचार करते, फील करते, त्या प्रत्येक गोष्टीचा गर्भातल्या बाळावर परिणाम होतो आहे. गर्भातलं बाळ हा फक्त एक मांसाचा गोळा नाही आहे, तर तो एक काय म्हणतोय जिवंत आहे, ज्याला जो सेन्स करू शकतो, समजू शकतो, ज्याच्यामध्ये ज्याला संवेदना आहेत, अशा प्रकारचं लिव्हिंग बिंग आहे ते. म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो आहे आत्मा किंवा चेतन तत्व. जेव्हा ओव्हम आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन होतं त्या क्षणाला ओव्हम आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन होऊन जो एम्ब्रिओ तयार होतो, त्या एम्ब्रिओमध्ये फर्टिलायझेशन ज्या क्षणाला होते त्या क्षणाला त्याच्यामध्ये चेतन तत्व म्हणजेच आत्मा एंटर करतो. म्हणून गर्भातलं बाळ हे एक काय आहे, लिव्हिंग बिंग आहे, जिवंत आहे, सगळं समजू शकतंय, जाणीव आहे, संवेदना आहे. बाळाचं 70 ते 80% फिजिकल, मेंटल आणि इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट ही गर्भावस्थेच्या 9 महिन्यामध्ये होणार आहे. बाळाचं व्यक्तिमत्व पण आईच्या गर्भातच तयार होणार आहे. गर्भावस्थेच्या 9 महिन्यांमध्ये गर्भातलं बाळ हे जगामध्ये म्हणजे जन्मानंतर या जगामध्ये जे त्याला राहायचं आहे त्याच्यासाठीची तयारी तो या 9 महिन्यांमध्ये करतो आहे. आता जेव्हा आपण एखादं मोठं झाड बघतो किंवा वृक्ष ज्याला म्हणतात मोठ्या झाडाला, ते जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या वृक्षाच्या म्हणजे तो वृक्ष आपल्याला जमिनीच्या वर दिसत असतो खूप मोठा. आता ही पण त्या वृक्षाच्या तेवढ्याच खोल मुळ्या गेलेल्या असतात म्हणून तो एवढा जमिनीवर वाढलेला असतो. आता हा समोरचं जर तुम्ही हे बघितलं मोठं झाड तर तुमच्या लक्षात येईल की ते झाड जेवढं जमिनीच्या वर आहे त्याच्यापेक्षा जास्त खोल त्याची मुळं गेलेली आहेत झाडाची. जमिनीच्या खाली म्हणजे कुठे, भूगर्भामध्ये, पृथ्वीच्या गर्भामध्ये त्याची मुळं पसरलेली आहेत. आता या झाडाचं लाईफ हे त्याच्या मुळांवर अवलंबून आहे. त्या झाडाची मुळं जेवढी खोलवर गेलेली असतील, जेवढी मजबूत असतील,
तेवढं ताकदीने ते झाड उभं राहणार आहे. त्या कितीही मोठा वारा आला, वादळ आलं, तरी ते झाड उन्मळून पडणार नाही, खाली पडणार नाही. कारण त्याची मुळं खूप स्ट्रॉंग आहेत, मजबूत आहेत. त्या मजबूत मुळं काय करतात आहे, त्याला जमिनीमध्ये पकडून ठेवतात आहे. किती जोराचा वारा आला, किती जोराचं वादळ आलं, तरी ते त्या झाडाला पडू देत नाही आहेत. आता ही मुळं कुठे आहेत? जमिनीच्या आत आहेत. तसंच आपल्या आयुष्याच्या बाबतीत पण आहे. ही मुळं कुठे? भूगर्भात, जमिनीच्या आतमध्ये आहेत. तसंच आपल्याला आपल्या आईच्या गर्भामध्ये कसं वातावरण मिळालं, आपली डेव्हलपमेंट कशी झाली, त्याच्यावर आपलं पुढचं पूर्ण आयुष्य अवलंबून आहे. आज आपण बघतो आहोत, अगदी छोट्या छोट्या कारणाने आत्महत्या केल्याची उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. परीक्षेत नापास झालं, मोबाईल घेऊन दिला नाही, गाडी घेऊन दिली नाही, अशी काहीतरी चिल्लर कारणं असतात की ज्याच्यामुळे आत्महत्या केल्या जातात. आत्महत्या करणं म्हणजेच काय आहे की मानसिक कमजोरी, किंवा तुम्ही मानसिकरित्या स्ट्रॉंग नाही आहात, सबल नाही आहात. तुमच्यासमोर जे चॅलेंज येत आहे, जे तुफान येत आहे तुमच्या आयुष्यामध्ये, ते पेलण्याची, त्याला फेस करण्याची ताकद तुमच्या मनामध्ये नाही. म्हणून तुम्ही तिथून पळवाट शोधताय, पळून जाताय. आणि याच्या पुढच्या याच्यामध्ये, म्हणजे आता पुढे येणाऱ्या जगामध्ये किंवा पिढीमध्ये हे मानसिक चॅलेंजेस किंवा मेंटल चॅलेंजेस खूप जास्त प्रमाणात राहणार आहे. जे मानसिक रोग आधी 30 नंतर 40 नंतर बघायला मिळायचे, ते आता स्कूल स्टुडंटमध्ये, कॉलेज स्टुडंटमध्ये बघायला मिळतात आहे. एवढी इन्स्टेबिलिटी आलेली आहे सगळीकडे. त्याच्यामुळे येणारी पिढी ही मेंटली खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तर तुमच्या बाळाला तुम्ही गर्भावस्थेमध्ये कसं वातावरण देताय, त्याला कसं घडवताय, याच्यावर पुढच्या लाईफचे चॅलेंजेस तो कसे फेस करणार हे डिपेंड आहे. म्हणून तुम्हाला आता 9 महिने काम करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. जेवढं स्ट्रॉंगली तुम्ही तयारी केली, जेवढी मजबूत तुमच्या बाळाची मुळं तयार केली, त्याचं व्यक्तिमत्वाची जडणघडण केली, त्याच्या मनाची तयारी केली, तेवढं त्याचं लाईफ हे इझी होणार आहे. रिसर्च काय सांगतो? प्रेग्नन्सीमध्ये आईचे फिलिंग्स आणि बाळाचे फिलिंग्स हे वेगवेगळे नसतात. आई आनंदी असेल तर बाळ आनंदी असतं, आई दुःखी असेल तर बाळ दुःखी असतं, आई रडत असेल तर बाळ पण रडतं. म्हणजे सेम इमोशन्स किंवा फिलिंग्स बाळ काय करतंय? सेन्स करतंय. आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आईचे इमोशन्स, फिलिंग्स, थिंकिंग हे बाळापर्यंत पोचत आहे. त्यामुळे आता तुमच्यावर डबल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुमची स्वतःची आणि तुमच्या बाळाची पण. म्हणजे एक निगेटिव्ह थॉट जर तुम्ही क्रिएट केला तर त्याचा इम्पॅक्ट लाखो न्यूरॉन्सवर किंवा लाखो ब्रेन सेल्सवर होणार आहे. तुमच्या बाळाच्या तयार होणाऱ्या ज्या ब्रेन सेल्स आहेत त्या लाखो ब्रेन सेल्सवर होणार आहे. फर्टिलायझेशन जेव्हा होतं, फर्टिलायझेशन नंतर 14व्या दिवशी पहिला न्यूरॉन तयार होतो आणि त्याच्यानंतर दर मिनिटाला 2.5 लाख न्यूरॉन तयार होतात.
दर मिनिटाला किती 2.5 लाख न्यूरॉन तयार होतात. म्हणजे तुम्ही जर 1 तास निगेटिव्ह थॉट प्रोसेसमध्ये आहात, स्ट्रेसमध्ये आहात, टेन्शनमध्ये आहात, तर त्या 1 तासात तयार होणारे पूर्ण न्यूरॉन डॅमेज होणार आहेत. तुमच्या स्ट्रेसचा, एन्झायटीचा, इमोशनली तुम्ही जे डिस्टर्ब आहात त्या सगळ्याचा डायरेक्टली बाळाच्या नर्वस सिस्टीमवर इम्पॅक्ट होणार आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे, सुधार बीज में होता है, वृक्ष में नहीं. तुम्हाला काय फळ पाहिजे आहे तेच बी तुम्हाला लावावं लागणार आहे. आपण ऐकतो ना नेहमी, पेराल ते उगवेल. म्हणजे जे आपण पेरणार, चांगलं पेरलं चांगलं उगवणार, वाईट पेरलं वाईट उगवणार. तुम्हाला जर आंबा खायचा आहे तर आंब्याचं बी लावावं लागेल. लिंबू पाहिजे, लिंबूचं बी लावावं लागेल. जे तुम्हाला पाहिजे आहे त्याचीच पेरणी तुम्हाला करायची. तुम्हाला एक एक्झाम्पल देते मी. तुम्हाला पेन विकत घ्यायचा आहे आणि तुम्ही दुकानामध्ये गेले. तुम्ही जर दुकानदाराला फक्त पेन द्या असं म्हटलं तर काम होणार आहे का? तो तुम्हाला 10 प्रश्न विचारेल. कोणत्या कलरचा पाहिजे, जेल पेन पाहिजे का, केवढ्याचा पेन पाहिजे, मेटल पाहिजे, फायबरचा पाहिजे, असे असंख्य प्रश्न तो विचारेल तुम्हाला. म्हणजेच काय की साधा पेन घ्यायला तुम्ही जाताय, त्याच्याकडे 2 रुपयाचा पण पेन आहे, 2000चा पण पेन आहे. साधा पेन जरी घ्यायला तुम्ही जाताय तर तुमचं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर पाहिजे की तुम्हाला कशासाठी पेन पाहिजे, कसा पेन पाहिजे, केवढ्याचा पेन पाहिजे, हे सगळं तुम्हाला क्लिअर पाहिजे. तर स्पेसिफिक गोष्ट तुम्हाला मिळणार आहे. मग आता जेव्हा तुम्ही 2 रुपयाचा पेन घ्यायला जाताय तेव्हा तुमचं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असतं. तर आता तुमच्या पोटामध्ये लाख मोलाचं बाळ आहे, त्याबद्दलचं तुमचं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे का? तुम्हाला कसं बाळ पाहिजे, त्याची पर्सनॅलिटी कशी पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्या क्वालिटीज पाहिजे, त्याचं लुक कसा पाहिजे, सगळे स्पेसिफिकेशन तुमचे क्लिअर आहेत का? हो किंवा नाही? सगळ्यांनी द्यायचं याचा आन्सर. सगळी तुमची थॉट प्रोसेस, तुमचं ऑब्जेक्टिव्ह सगळं क्लिअर आहे. तुम्हाला कसं बाळ पाहिजे आहे, काय पाहिजे आहे, त्याचे डोळे कसे पाहिजे, केस कसे पाहिजे आहेत, त्याच्यामध्ये गुण काय पाहिजे आहेत. ग्रेट. इथे असणाऱ्या खूप अवेअर मला दिसतात आहे मदर्स की त्यांचं बऱ्याच जणींचं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे. त्यांना कसं पाहिजे आहे बाळ, काय पाहिजे, हे सगळं क्लिअर आहे. मग आता त्याच्यावर काम करायची गरज आहे. तुमचं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे, खूप छान गोष्ट आहे. मग आता तुम्हाला जर हुशार बाळ पाहिजे आहे तर ते बाळ हुशार होण्यासाठी काय करायचं याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल. जसं मला माझ्या कंपनीचं नाव असलेला पेन पाहिजे आहे, तर तो पेन जेव्हा ती पेन बनवण्याची प्रोसेस सुरू आहे तेव्हाच मला हे करावं लागेल की तिथे त्या पेनवर कंपनीचं नाव हवं, तरच येऊ शकतं ते. एकदा जर ते तयार झालं
पेन एकदा तयार झाले तर आपण काहीही करू शकत नाही. एकदा पेन फॅक्टरीतून बनवून तयार आले, मग मी म्हटलं की मला याच्यावर कंपनीचं नाव लिहून पाहिजे, नंतर नाही करू शकत. जेव्हा ती प्रोसेस सुरू आहे बनण्याची, तेव्हा मी सूचना देऊ शकते, तेव्हा मी त्याच्यामध्ये चेंज करू शकते आणि मला जसं पाहिजे तसं ते प्रॉडक्ट बनवून घेऊ शकते. एकदा ते पूर्ण तयार झालं की मग काही नाही करू शकत. जसं कुंभाराचं उदाहरण घेतलं, कुंभाराकडे ओली माती असते, त्या ओल्या मातीला तो वेगवेगळ्या आकारामध्ये हे करतो, दिवे बनवतो, मोठे मोठे माठ बनवतो, असे वेगवेगळ्या आकाराचे कुंड्या बनवतो आणि मग त्याला वेगवेगळे आकार दिले की मग भट्टीमध्ये भाजतो. एकदा भट्टीमध्ये भाजून तयार झालं आणि मग तुम्ही म्हटलं की हा जो माठ बनला, हा माठ नको आहे, मला दिवा पाहिजे, करू शकतो का? नाही करू शकत. एकदा तो भट्टीत भाजून तयार झाला की मग त्याच्यात काही चेंज होऊ शकत नाही. जोपर्यंत ती माती ओली आहे आणि त्याला आकार देण्याचं काम सुरू आहे, तेव्हा आपण चेंज करू शकतो. जसे वाटेल तसे त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन्स टाकू शकतो, तसे चेंज आपण त्याच्यामध्ये करू शकतो. एकदा ते भाजून तयार झालं की मग आपल्या हातात काहीही नसतं. तसंच तुमच्या बाळाच्या बाबतीत पण आहे. आता तुमची बाळाची बनण्याची प्रोसेस सुरू आहे, त्याचे वेगवेगळे ऑर्गन्स तयार होत आहे, त्याच्या ब्रेनची डेव्हलपमेंट होते आहे, त्याचे स्किनची डेव्हलपमेंट होते, हेअरची डेव्हलपमेंट होते, आईज डेव्हलप होतात आहे. तर या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही काम करू शकता. आता बऱ्याचदा आपण बघतो की पॅरेंट्स हे मुलांच्या जन्मानंतर त्यांच्यासाठी खूप काही करतात. त्यांना बेस्ट एज्युकेशन देतात, वेगवेगळ्या डेव्हलपमेंटच्या ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात, क्लासेस लावल्या जातात, न्यूट्रिशियस फूड दिलं जातं, जे पॉसिबल असेल त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण आपण बघितलं की मुलांचा 70 ते 80% शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास तर गर्भावस्थेत होतो आहे. पण नंतर काम करण्यापेक्षा आधी काम करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. जसं कुंभाराने मोठा माठ पण बनवला, छोटा दिवा पण बनवला. दिव्याची कॅपॅसिटी एकदम कमी रिटेन करण्याची आहे, म्हणजे दिव्यामध्ये तुम्ही तेल टाकणार किंवा पाणी टाकणार, तो त्याची कॅपॅसिटी खूप कमी आहे, तेवढंच तो रिटेन करू शकेल. हा जो माठ बनवलेला आहे, या माठामध्ये खूप मोठं पाणी किंवा तेल राहू शकतं, कारण कुंभाराने जेव्हा बनवलं तेव्हा त्याची कॅपॅसिटी त्याने डिसाईड केली. तसंच आपल्या ब्रेनच्या बाबतीमध्ये, आपला ब्रेन जेव्हा मदर वूममध्ये तयार होतोय तेव्हाच त्याची कॅपॅसिटी डिसाईड होते. नंतर आपण जे काही शिकतो ते त्या दिव्यामध्ये आणि त्या माठामध्ये पाणी किंवा तेल टाकण्यासारखं, जे काही आपण शिकतो आहे, क्लासेस वगैरे, हे सगळं वरून तेल पाणी टाकण्यासारखं आहे. कॅपॅसिटी त्याची आईच्या गर्भातच ठरली. म्हणून जेव्हा कॅपॅसिटी ठरते तेव्हा ती कॅपॅसिटी ठरवणं हे आईच्या हातात आहे. त्याच्यावर काम करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. नंतर आपण आयुष्यभर एफर्ट्स घेत असतो. तर माइंड प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींवर काम करायचं असतं, की बाळाचा लूक, बाळाच्या क्वालिटीज, बाळाची पर्सनॅलिटी, या सगळ्या गोष्टींवर खूप क्लिअरली तुम्हाला विचार करायचा असतो. तुमची थॉट प्रोसेस पूर्ण क्लिअर करायची असते, की काय पाहिजे, कसं पाहिजे, आणि मग त्याच्यातल्या एक एक गोष्ट घडवण्यासाठी काम करायचं. जसं तुम्हाला वाटतंय की तुमचं मूल हुशार व्हावं, नुसतं हुशार म्हणून चालणार आहे का? हुशार म्हणजे काय? हुशार लोक काय करतात, त्यांच्यामध्ये काय काय क्वालिटीज असतात,
त्यांची कॉन्सन्ट्रेशन लेवल खूप चांगली असते, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल चांगलं असतं, त्यांना वाचनामध्ये आवड असते, ॲकॅडमिक्स खूप चांगलं असतं. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला तुमच्या बाळामध्ये क्रिएट करण्यासाठी काम करावं लागणार. तर माइंड प्रोग्रामिंगमध्ये आपण हे सगळं सायंटिफिकली तुम्हाला शिकवतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे सबकॉन्शियस माइंडचा. तर सबकॉन्शियस माइंड कशा प्रकारे काम करतं, त्याचे कॅरेक्टर्स काय, त्याच्या क्वालिटीज काय सबकॉन्शियस माइंडच्या, सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे, विजन चार्ट कशासाठी बनवायचा आहे, कसा बनवायचा आहे, त्याचा उपयोग कसा करायचा, या सगळ्या गोष्टी माइंड प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला शिकवल्या जातात. तुमच्याकडनं त्याच्यावर काम करून घेतलं जातं. आता आपण एक छोटीशी ॲक्टिव्हिटी घेऊया. इथे समोर तुम्हाला काही कलर्सची नावं लिहिलेली दिसत आहे. जनरली आपण काय करतो, वर्ड्स वाचतो. जसं पहिला वर्ड आहे ऑरेंज. तर तुम्हालाही जर कोणाला वाचायला सांगितलं तर तुम्ही पण ऑरेंज, ग्रीन, रेड असं वाचणार आहात. पण ही एक ब्रेन ॲक्टिव्हिटी आहे ज्याला म्हटलं जातं न्यूरोबिक्स. जसं आपण बॉडीसाठी ॲरोबिक्स करतो, आपल्या शरीराला फिट आणि फाईन ठेवण्यासाठी आपण ॲरोबिक्स करतो, तसं आपल्या ब्रेनला फिट आणि फाईन ठेवण्यासाठी हे न्यूरोबिक्स केल्या जातं, ब्रेनच्या एक्सरसाइज केल्या जातं. तर इथे आता आपल्याला काय करायचं आहे, तो वर्ड न वाचता कलर वाचायचा आहे आपल्याला. ऑरेंज वर्ड न वाचता ऑरेंजचा कलर कोणता आहे, ब्ल्यू, तर तिथे ब्ल्यू वाचायचं आहे. पुढचा वर्ड ग्रीन न वाचता ग्रे वाचायचं आहे, रेड न वाचता पर्पल वाचायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तर सगळ्यांना ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. सगळ्यांनी हा पूर्ण चार्ट वाचायचा आहे. नंतर मी अजून याच्यावर डिस्कस करणार आहे. सुरुवातीला हळूहळू वाचा, ऑटोमॅटिकली तुमची स्पीड वाढायला लागेल. झालं की चॅट बॉक्समध्ये डन म्हणून लिहा. व्हेरी गुड. आता आपण जो गेम घेतला होता आधी सोशल मीडियाचा याचा, तर त्याची विनर आहे, काय नाव लिहिलं आहे, रुचिता.
रुचिता विस्पुते. कॉंग्रॅच्युलेशन रुचिता. थँक्यू मॅम. तू नंतर काय करायचं, अश्विनीशी कॉन्टॅक्ट कर किंवा अश्विनी डायरेक्टली तुझ्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि तुझं गिफ्ट कसं आहे काय ते तुला समजावून सांगेल. आणि ओके. येस. ओके. येस. थँक्यू. वेलकम. मजा आली का सगळ्यांना? एन्जॉय केलं का सगळ्यांनी ॲक्टिव्हिटी? डेफिनेटली सगळ्यांनी एन्जॉय केला आणि म्हणजेच काय, तुमच्या बेबीनी पण एन्जॉय केला. आता या न्यूरोबिक्समध्ये काय की जे आपलं रुटीन होतं किंवा नेहमीची जे आपलं पॅटर्न होतं तो आपण ब्रेक केला आहे. आपल्या न्यूरॉन्सला आपण स्टिम्युलेशन दिलं, काहीतरी वेगळ्या पद्धतीचं काम दिलं, ज्याच्यामुळे काय झालं, ते न्यूरॉनमध्ये स्पार्क क्रिएट झालं. आता हे जे आपले न्यूरॉन्स असतात, ब्रेन सेलला काय म्हटलं जातं, न्यूरॉन्स म्हटलं जातं. न्यूरॉन्सचं काय काम काय असतं, मेसेज किंवा इन्फॉर्मेशन शेअरिंग. न्यूरॉनला जी काही माहिती मिळते ती माहिती तो दुसऱ्या न्यूरॉनपर्यंत पोचवतो. तो मेसेज काय करतो, दुसऱ्या न्यूरॉनपर्यंत पोचवतो. कशाच्या माध्यमातून? केमिकल सिग्नलच्या माध्यमातून. आणि जेव्हा हा न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनपर्यंत मेसेज पोचवतोय, इन्फॉर्मेशन शेअर करतोय, तेव्हा तो कनेक्ट पण होतो दुसऱ्या न्यूरॉनसोबत. आणि हे जे कनेक्ट होतात न्यूरॉन एकमेकांशी, याच्यामधून न्यूरल नेटवर्क तयार होतं. हे न्यूरल नेटवर्क जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढी बाळाची इंटेलिजन्स लेवल चांगली असेल. हे न्यूरल नेटवर्क जेवढं वीक असेल तेवढी इंटेलिजन्स लेवल लोअर साईडला असेल. आता या न्यूरोबिक्सनी काय होणार आहे, आपल्याला व्हॉट्सअपवर एखादा मेसेज आला, वेगळा मेसेज किंवा वेगळा व्हिडिओ, रील काही आली, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, हटके आहे, तर काय होतं, ती ताबडतोब व्हायरल होते. आपल्यालाच 4-5 लोकांकडनं आलेली असते, ती 2-4 ग्रुपवर आलेली असते, कोणी पर्सनलवर पाठवलेलं असतं. म्हणजे काय की व्हरायटी आहे त्याच्यामध्ये, वेगळेपणा आहे. तो वेगळेपणा लोकांना आवडतोय. आपली ती बेसिक नीड आहे व्हरायटी ही. तर या न्यूरोबिक्सच्या माध्यमातून आपण आपल्या ब्रेनला व्हरायटी प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून आपला ब्रेन उत्साहित होईल, उद्दीपित होईल, स्टिम्युलेट होईल. तुमचा ब्रेन स्टिम्युलेट झाला म्हणजेच काय, तसाच रिफ्लेक्स बाळाच्या ब्रेनपर्यंत जाणार. तिथल्या पण न्यूरॉन्स, तिथले पण ब्रेन सेल्स काय होणार, स्टिम्युलेट होणार आणि त्याच्यामधून अजून फास्ट कनेक्शन्स तयार होणार. म्हणजे याचा डायरेक्ट ब्रेन डेव्हलपमेंटसाठी उपयोग होतो. तर हे न्यूरोबिक्स आहे. याच्याशिवाय काही ब्रेन जिम असतात, स्पेसिफिक ब्रेन जिमनी पण खूप चांगली ब्रेन डेव्हलपमेंटसाठी हेल्प होते. खूप इंटरेस्टिंग असतात ब्रेन जिमच्या ॲक्टिव्हिटी पण. तर अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आपण ॲक्टिव्हिटीज करून घेत असतो. दर वीकला तुम्हाला अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात, तुमच्याकडनं करवून घेतल्या जातात. तर आता हे जे न्यूरल नेटवर्क तयार होतं आहे तुमच्या बाळाचं, याच्यामध्ये तुमच्या मेंटल स्टेटचा पण महत्त्वाचा रोल आहे. की तुम्ही जर हॅप्पी असाल, रिलॅक्स असाल, तर तुमच्या शरीरामध्ये डोपॅमिन, ऑक्सिटोसिन, एंडोर्फिन असे पॉझिटिव्ह हार्मोन्स सिक्रेट होतील, जे बाळाचं न्यूरल नेटवर्क स्ट्रॉंग करतील आणि बाळाची इंटेलिजन्स लेवल हायर साईडला राहील. तेच जर सॅड किंवा स्ट्रेस असेल आई, तर तिच्या शरीरामध्ये ॲड्रेनॅलिन, नॉन ॲड्रेनॅलिन, कॅटेकोलमाइन असे निगेटिव्ह हार्मोन्स सिक्रेट होतील, जे बेबीचं जे न्यूरल नेटवर्क आहे ते वीक करतील आणि बेबीची इंटेलिजन्स लेवल लोअर साईडला राहील. तर आता सगळ्यात पहिल्यांदा एक आई म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या बाळासाठी योग्य गोष्टी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहात.
आता जसं मी ब्रेन डेव्हलपमेंट विषयी तुम्हाला सांगितलं, न्यूरोबिक्स सांगितलं, ब्रेन जिम सांगितलं, अजूनही अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. आता तुम्हाला जर रोज नवीन नवीन ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत, म्हणजे रोज नवीन ॲक्टिव्हिटी शोधायच्या आणि करायच्या, आणि हे पूर्ण डिलेवरी होईपर्यंत करायचं आहे, तर ते तुम्हाला पॉसिबल आहे का? हो किंवा नाही चॅट बॉक्समध्ये सांगा. खूप व्हरायटी पाहिजे याच्यामध्ये, खूप हटके ॲक्टिव्हिटीज पाहिजे. रुचिता नाही म्हणते. ओके, प्रॅक्टिकल आन्सर आहे नाही. कोणाचा आन्सर हो आहे? रोज वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी शोधायच्या आहेत आणि करायच्या. फक्त शोधायचे नाही, करायचे पण आहेत. पूजा म्हणते आय विल ट्राय. ओके, कोणाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की ते रोज शोधणार आणि रोज करणार पण आहे? आता सध्या तुम्ही वेबिनार अटेंड केलं आहे. आज वेबिनार अटेंड केल्यानंतर तुम्ही काय मोटिवेटेड राहणार, पण हे मोटिवेशन किती दिवस टिकणार? 8 दिवस, 10 दिवस. त्याच्यानंतर ते मोटिवेशन कमी कमी होत जाईल. म्हणजे 8-10 दिवस तुम्ही ते कराल, मग नंतर हळूहळू कंटाळा येईल, काहीतरी काम निघेल, मग वेळ नाही मिळणार, असं करून करून ते बंद होऊन जाईल. म्हणजे याच्यासाठी गरजेचं काय आहे? बंद पडून रिझल्ट मिळणार आहे का? तुम्ही जर रोज करत राहिला तरच रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला. आणि रोज करत राहण्यासाठी तुम्हाला रोज त्या मिळणं पण आवश्यक आहे. तुम्हाला जर रेडीमेड मिळाल्या तर करणं सोपं आहे का? शोधून काढून करणं सोपं आहे की रेडीमेड तुम्हाला रोजच्या रोज मिळाल्या आणि त्या करणं सोपं आहे? मग आता इथून कोर्समधून काय होणार आहे? थँक्यू सो मच. कोर्समधून काय होणार? तुम्हाला रेडी मिळणार ना सगळं मटेरियल. हा आपला जो कोर्स आहे हा पूर्णपणे प्रॅक्टिकल कोर्स आहे. एवढे वर्षापासनं 2006 पासनं मी करते गर्भसंस्कार. 2006 पासनं आतापर्यंत 18 वर्षामध्ये आम्ही हजारो लोकांना ट्रेन केलेलं आहे गर्भसंस्काराच्या माध्यमातून. तर त्याच्यामधून जे आम्हाला प्रॅक्टिकल अनुभव आले, अडचणी दिसल्या, त्या दूर करून करून हा कोर्स फाईन होत गेला. जसं एक सिंपल उदाहरण, याच्यातलं एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण देते मी तुम्हाला रीडिंगच्या बाबतीतलं. आधी आम्ही काय करायचो, बुक्सची लिस्ट पूर्ण पार्टिसिपंटला द्यायचो आणि त्यांना सांगायचो तुम्ही हे बुक ऑर्डर करा आणि वाचा. पण आमच्या लक्षात आलं की जर आम्ही 10 लोकांना बुक्सची लिस्ट दिली तर त्याच्यातले 2-3 लोकच ऑर्डर करतात, बाकीचे 7 लोक ऑर्डर करत नाहीत. हे 2-3 लोकही जे ऑर्डर करतात आहे ते कोणी 1 महिन्यानी करतं, कोणी 2 महिन्यांनी करतं, असं भरपूर लेट करतं. म्हणजे काय की प्रेग्नन्सीमध्ये जो लिमिटेड वेळ आहे त्याच्यातला त्या प्रेशियस वेळामधला वेळ निघून गेला. हातात खूप कमी वेळ त्यांच्या शिल्लक राहिला. म्हणून आम्ही आता काय करतो, त्याच्यावरचं सोल्युशन आम्ही शोधलं की या लोकांना जर रेडी बुक दिले तर यांची वाचण्याची शक्यता किंवा वाचण्याचं पर्सेंटेज वाढणार आहे. म्हणून आम्ही दर आठवड्याला एक पुस्तक तुम्हाला आमच्याकडून देतो, ऑनलाईनवाल्यांना PDF फॉर्मॅटमध्ये, आणि जे ऑफलाईन आहे त्यांना सेंटरवर आमच्या मिळतात. येऊन बुक घेऊन जायचं, वाचून परत आणून द्यायचं. ते PDF फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड केल्यावर काय झालं, वाचणाऱ्यांचं पर्सेंटेज वाढलं. तर अशा खूप साऱ्या गोष्टींचे आणि आम्ही अनुभव घेतले की ही अशी गोष्ट केली तर मॅक्झिमम याचं इम्प्लिमेंटेशन होतं आणि मॅक्झिमम रिझल्ट आपल्याला मिळतं. शिवाय आमच्याकडच्या पार्टिसिपंटने आम्हाला फीडबॅक दिले वेगवेगळ्या पद्धतीचे की मॅडम हे असं नाही जमत, हे असं केलं पाहिजे. कोणाला रिझल्ट मिळाले कशातनं, त्या रिझल्टचे त्यांनी रिव्ह्यूज दिले. तर अशा सगळ्या याच्यातून हा प्रॅक्टिकल कोर्स तयार झाला.
म्हणजे गुगलवरून तुम्ही माहिती घेताय, यूट्यूबवरून घेताय, पुस्तक वाचताय, त्याच्यातून फक्तच तुम्हाला माहिती मिळते. ती प्रॅक्टिकली अप्लाय कशी करायची आणि कशी अप्लाय केल्याने मॅक्झिमम रिझल्ट मिळतात हे तुम्हाला कोर्समधून मिळणार. कोर्समध्ये तुम्हाला फक्तच ॲक्टिव्हिटी बुक्स असं नाही मिळणार, तुमचे रेग्युलरली लाईव्ह सेशन पण असतात. म्हणजे तुम्हाला आम्ही आठवड्यातनं 5 वेळा आपले लाईव्ह सेशन असतात. म्हणजे आम्ही तुम्हाला कंटिन्युअसली मोटिवेट करत राहतो, त्या फ्लोमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहतो. तुमच्यासारखे अजून पार्टिसिपंट इथे असतात. कोणाचा 2रा महिना सुरू आहे, कोणाचा 4था महिना सुरू आहे, कोणाचा 5वा महिना सुरू आहे. सेशनमध्ये पण आम्ही डिस्कशन घेतो, शेअरिंग घेतो. म्हणजे तुम्ही एकमेकांसोबत शेअर करा, काही गोष्टी डिस्कस करा, जेणेकरून तुमचा एकमेकांना खूप चांगला फायदा होईल. जे काही तुम्ही क्रिएटिव्ह टास्क करणार आहात, विजन चार्ट करणार आहे, ते आम्ही ग्रुपवर टाकायला लावतो, जेणेकरून मोटिवेट होत राहतात एकमेकांचं बघून की यांनी एवढं छान केलं, मला पण आता अजून चांगलं करायचं आहे. मोटिवेशन मिळत राहतं एकमेकांचं बघून. याच्याशिवाय तुम्हाला एक मेंटॉर मिळतो. म्हणजे मी कंटिन्युअस तुम्हाला गाईड करणारी असते. तुम्हाला काही हेल्थ इश्यूज आले, तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम्स आले, काही मेडिटेशन नाही जमलं, काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आले, त्याच्यावरचे सोल्युशन शोधणे, त्याच्यावर काही सोल्युशन देणे, याच्यासाठी पण आम्ही वेळोवेळी मदत करत असतो. काही जमत नाही आहे, काही करण्याची इच्छा होत नाही आहे, अशा पण बऱ्याचदा गोष्टी असतात. कधी काही काउन्सिलिंगची गरज असते. तर ह्या सगळ्या प्रकारची हेल्प तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून मिळू शकते. म्हणून फक्त माहिती घेणे, पुस्तक घेणे आणि कुठला तरी कोर्स जॉईन करणे आणि त्या फ्लोमध्ये राहणे, याच्या दोन्ही याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता ही एक शेवटची स्लाईड दाखवते मी, त्याच्यानंतर आपण आपल्या कोर्स स्ट्रक्चरबद्दल बोलूया. जेव्हा ओव्हम आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन होतं, तेव्हा जो एम्ब्रिओ तयार होतो, त्या एम्ब्रिओचं वेट असतं 0.04 मिलीग्राम. आणि बाळ जेव्हा जन्मतं तेव्हा बाळाचं वजन साधारणतः 2.5 ते 3.5 किलो, म्हणजे ॲव्हरेज 3 किलो वजन असतं. तर या 3 किलोला जर आपण मिलीग्राममध्ये कन्व्हर्ट केलं तर ते होतात 30 लाख मिलीग्राम. म्हणजे इनिशियली फर्टिलायझेशन झालं तेव्हा किती वेट होतं? 0.04 मिलीग्राम. आणि बाळ जन्मलं तेव्हा किती? 30 लाख मिलीग्राम. याचा जर आपण रेशिओ काढला तर याचा रेशिओ येतो 7.50 करोड. आणि ही डेव्हलपमेंट किती दिवसात झालेली आहे? फक्त 9 महिन्यांमध्ये झाली आहे. 0.04 मिलीग्रामपासून 30 लाख मिलीग्रामपर्यंत. म्हणजे 7.5 करोड पट डेव्हलपमेंट झालेली आहे 9 महिन्यांमध्ये. हेच जर आपण जन्मानंतरचं बघितलं जन्मानंतरचं जर आपण रेशिओ बघितलं, जन्माच्या वेळेस बाळाचं वजन होतं 3 किलो. ते बाळ 90 वर्ष जगलं. मॅक्झिमम वजन जाईल त्याचं 90 किलोपर्यंत. किती झाला रेशिओ? 1:30. 30 पट डेव्हलपमेंट झाली. किती दिवसामध्ये? 90 वर्षामध्ये. आता तुम्ही जर हे दोन्ही डेव्हलपमेंट जर कम्पेअर केल्या तर तुमचे डोळे पूर्णपणे उघडतील. 9 महिन्यांमध्ये किती होते आणि 90 वर्षामध्ये किती होते. या 9 महिन्यांमध्ये काम करणं खूप सोपं आहे, कारण बाळ पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्या हातात आहे पूर्णपणे त्याला घडवणं. आणि तेही फक्त लिमिटेड पिरियड, 9 महिने काम करायचे तुम्हाला. तेही प्रेग्नन्सी राहिली आहे समजेपर्यंत 1-1.25 महिना निघून गेला असतो. म्हणजे फक्त 7.5 महिने काम करायचे. तर आता तुम्हाला या 9 महिन्यांमध्ये स्मार्ट वर्क करायचं आहे की पुढे
आयुष्यभर 90 वर्ष हार्डवर्क करायचं आहे, हे तुमचं तुम्हाला ठरवायचं. गर्भसंस्काराच्या माध्यमातून 9 महिने स्मार्ट वर्क करायचं की नंतर पूर्ण आयुष्यभर हार्डवर्क करायचं. सगळ्यांकडून मला आन्सर पाहिजे. ओके, व्हेरी गुड. थँक्यू सो मच. आता आपला जो कोर्स आहे याच्यामध्ये अशा 9 स्टेप्स आहे. पहिले अवेअरनेस मॉड्यूल घेतलं जाणार. अवेअरनेस मॉड्यूल संपलं की अवेअरनेस मॉड्यूलमध्ये तुम्ही जे जे काही शिकल्या त्या प्रत्येक टॉपिकवरचं मटेरियल तुम्हाला दर आठवड्याला दिलं जाईल आणि तुमच्याकडनं काम करून घेतलं जाईल. त्याच्यामध्ये ब्रेन डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज असतील, रीडिंग मटेरियल असेल, प्रेयर असेल, डेली अफर्मेशन असतील, काही ग्रुप ॲक्टिव्हिटीज असतील, क्रिएटिव्ह टास्क असेल, मेडिटेशन, गर्भसंवाद, खूप काही गोष्टी असतील अशा ज्या तुम्हाला दर आठवड्याला दिल्या जातील आणि तुमच्याकडनं काम करून घेतलं जाईल. हा इम्प्लिमेंटेशन कोर्स असेल. त्याच्यानंतर याच्यासोबतच असेल पुढे ग्रॅटिट्यूड कोर्स. आज आपण बघतो आहोत जो पहिला तो आपल्याजवळ जे नाही ते मिळवण्यासाठी पळतो आहे. आपल्याकडे काय आहेत हे आपण पूर्णपणे विसरलो आहे. आणि आता याच्या पुढच्या लाईफमध्ये या गोष्टी जास्त सिव्हिअरिटीने होणार आहेत. म्हणून येणाऱ्या पिढीला आपल्याला ग्रॅटिट्यूड शिकवणं हे खूप जास्त गरजेचं आहे. कृतज्ञ राहणे, तुमच्याकडे जे आहे त्याच्याबद्दल ग्रेटफुल राहणे, तो अवेअरनेस क्रिएट करणे, हा ग्रॅटिट्यूड कोर्स आपण घेणार. माइंड प्रोग्रामिंग नंतरची स्टेप असेल. माइंड प्रोग्रामिंगबद्दल आपण डिस्कस केलंच आहे आधी. इमोशनल बॅलन्स, पूर्ण प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमध्ये इमोशनल बॅलन्स कसा टिकवायचा. तुम्ही संतापू नका, चिडचिड करू नका, निगेटिव्ह थॉट्स क्रिएट करू नका. हे सगळं सांगणं खूप सोपं आहे पण करणं खूप कठीण आहे. ते तो इमोशनल बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्हाला काही सायंटिफिक टेक्निक शिकण्याची गरज आहे. ते टेक्निक जर तुम्ही अप्लाय केले तर तुम्ही इझिली तो गोल अचीव करू शकता. ते आपण टेक्निक तुम्हाला शिकवणार इमोशनल बॅलन्समध्ये. लेबर प्रिपरेशन नंतरची स्टेप. नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी आजकाल आपण बघतो आहोत जास्तीत जास्त सिझेरियन सेक्शन होतात आहे. नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण कमी होत चाललं आहे. नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी डायरेक्टली 9व्या महिन्यामध्ये तयारी करून होत नाही. तुम्हाला आधीपासनं फर्स्ट ट्रायमिस्टरपासनं त्याच्यावर काम करावं लागतं. ते कशा पद्धतीने करायचं त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे आस्पेक्ट आहेत. ते सगळं आपण घेणार लेबर प्रिपरेशनमध्ये. पोस्टनेटल केअर, डिलेव्हरीनंतर काय काय काळजी घ्यायची. वजन वाढलं नाही पाहिजे, पोट सुटलं नाही पाहिजे, हेअरफॉल नाही झाला पाहिजे, दूध चांगलं आलं पाहिजे, बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी काय काय करायचं असतं, पॅरेंटिंग कसं करायचं, अशा सगळ्या ह्याच्यामध्ये पूर्ण स्टेप आपल्या 9 स्टेप आपण कव्हर करणार या कोर्समध्ये. आता आपले जे लाईव्ह सेशन असतात ते लाईव्ह सेशन मंगळवार ते शुक्रवार योगाचे सेशन असतात. 2 दिवस सकाळी, 2 दिवस संध्याकाळी. दर शनिवारी रात्री 8 ते 10 आपलं गर्भसंस्कारचं सेशन असतं. त्याच्यामध्ये गर्भसंस्कारचा एक टॉपिक घेतला जातो. त्याच्याशिवाय काही ॲक्टिव्हिटीज असतात, डिस्कशन असतं, शेअरिंग, गर्भधान, अशा बऱ्याच गोष्टी असतात. 2 तासाचं सेशन असतं ते. योगाचं सेशन आपलं 1 तासाचं असतं. योगाच्या सेशनमध्ये योगासनाच्या सोबत प्राणायाम, ओंकार, श्लोक, स्तोत्र, अफर्मेशन्स, योग निद्रा या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात.
आता हा जो आपला कोर्स आहे हा पूर्णपणे पेड कोर्स आहे. वेबिनार फक्त फ्री होतं, पुढचा कोर्स हा फ्री नाही आहे. कारण कुठलीही गोष्ट जेव्हा फ्री दिल्या जाते तेव्हा त्याची किंमत राहत नाही. जसं आजच्या वेबिनारसाठी भरपूर लोकांनी रजिस्टर केलं होतं, पण फ्री असल्यामुळे त्यांनी काही पैसे भरले नाही. त्याच्यामुळे खूप कमी लोक इथे जॉईन केलेलं आहे, खूप कमी लोकांनी. जोपर्यंत तुम्ही पैसे भरत नाही तोपर्यंत तुम्ही अटेन्शन देत नाही. जोपर्यंत तुम्ही अटेन्शन देत नाही तोपर्यंत तुम्ही ॲक्शन घेत नाही. जोपर्यंत तुम्ही ॲक्शन घेत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पेड कोर्स घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि इथे कोर्समध्ये तुम्ही पैसे भरताय, पण पैशापेक्षा पण जास्त महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःचा टाईम इन्व्हेस्ट करताय. पैशापेक्षा पण जास्त त्याला महत्त्व आहे, कारण प्रेग्नन्सीमध्ये तुमच्याकडे लिमिटेड टाईम आहे. त्या लिमिटेड वेळापैकी प्रेशियस टाईम तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहात. त्याच्यामुळे या वेळेचा तुम्हाला आम्ही पुरेपूर सदुपयोग करून देणार आहे. त्याच्यामधून तुम्हाला रिझल्ट देणार आहोत. तर हा जो कोर्स आहे आपला, इथे आता तुम्ही स्वतः माहिती नाही घेणार आहे, तुम्ही सिस्टीम आहे आपल्याकडे पूर्ण कोर्सची. त्या सिस्टीम आम्ही तुमच्यावर अप्लाय करणार आणि त्याच्यातून आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. तुम्ही जर यूट्यूबला गेले, गुगलला गेले, तर तुम्ही काय करणार, तुम्ही इन्फॉर्मेशन घेणार आणि तुम्ही स्वतःच्या डोक्याने ते करणार. त्याच्यामध्ये ट्रायल अँड एरर होती. आमची ही फुल प्रूफ सिस्टीम आहे. आम्ही ट्रायल आणि एरर सगळं करून झालेलं आहे. प्रूव्हन रिझल्ट आहे अशी ही सिस्टीम आहे. त्याच्यामुळे त्या सिस्टीमचा तुम्हाला सगळ्यात जास्त बेनिफिट होणार आहे. राईट इन्व्हायरमेंट मिळणार आहे. तुम्हाला कोणीतरी विचारणारं राहणार आहे की तुम्ही का नाही केलं, काही जमत नाही आहे का, कसं नाही केलं, या सगळ्या गोष्टी इथे होणार आहे. आता हा जो कोर्स आहे, या कोर्सची जर तुम्ही फी बघितली, एवढ्या सगळ्या याच्यामध्ये योगाचे सेशन, लाईव्ह सेशन, अवेअरनेस कोर्स, इम्प्लिमेंटेशन, त्याची टोटल फी होते 15,000 रुपये. सगळे जर आपण कॅल्क्युलेट केले सगळे कोर्स. पण इथे आपण वेबिनारमध्ये याला आज स्पेशल डिस्काउंट ठेवलेलं आहे. त्याच्यासोबत आम्ही काही बोनस पण देतो आहोत तुम्हाला. जसं अल्फा लेवल मेडिटेशन आहे, ब्रेन जिम आहे, त्राटक आहे, स्ट्रेसची असेसमेंट आहे, इंटरनल हिलिंग आहे, पर्सनलाइज काउन्सिलिंग आहे. तर असे सगळे बोनस आहे, शिवाय हा कोर्स. असं मिळून आपण आजसाठी ही ऑफर ठेवलेली आहे फक्त 3,300 रुपयामध्ये. ही ऑफर आज आता आपण रात्री वेबिनार घेतलं, त्याच्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत ही ऑफर व्हॅलिड राहणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत ज्यांनी रजिस्टर केलं त्यांना 3,300 रुपये भरून रजिस्टर करता येणार आहे. नंतर केलेल्यांना फुल चार्ज भरावं लागणार आहे. आता माझ्याकडून माहिती पूर्ण सांगून झालेली आहे. तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील, काही क्वेरीज असेल तर तुम्ही आता विचारू शकता. तुमचा ऑडिओ सुरू करू शकता आणि क्वेरीज विचारू शकता. तुम्ही सगळ्यांनी अगदी शांततेने पूर्ण ऐकून घेतलं, खूप छान रिस्पॉन्स दिला. त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. कोणाला काही प्रश्न आहेत, कोर्सबद्दल काही क्वेरी आहे, अजून काही प्रश्न आहेत तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू अंजली. आता बऱ्याच जणांच्या डोक्यात हे असेल की ते जॉईन कधीपासून करायचं. बऱ्याच लोकांना वाटतं की बाळाची थोडी वाढ झाल्यानंतर गर्भसंस्कार जॉईन केले पाहिजे. सध्या तर बाळाला काही कळत नसेल, त्याला तर समजत पण नसेल. मग कोणी म्हणतं 5 महिने होऊ द्या, 6 महिने होऊ द्या.
गर्भसंस्कार हे जेवढ्या लवकर तुम्ही जॉईन केले तेवढा चांगला रिझल्ट मिळणार आहे. रादर प्रेग्नन्सी प्लॅनिंगपासून याची सुरुवात व्हायला पाहिजे. पण प्रेग्नन्सी प्लॅनिंगपासून जरी तुम्ही जॉईन नाही केलं, पण प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा तुम्हाला कळलं समजलं तेव्हापासून तुम्ही सुरुवात करून डिलेवरी होईपर्यंत या गोष्टी करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता ज्यांना बेड रेस्ट आहे, कोणी IVF केलेलं आहे, IUI केलेलं आहे, शिवाय बेड रेस्ट आहे कोणाकोणाला, त्या लोकांना याची खूप जास्त गरज आहे. नॉर्मल लोक चालतात फिरतात खातात पितात सगळ्या ॲक्टिव्हिटीज करतात आहे, पण ज्यांना बेड रेस्ट आहे त्यांना रिस्ट्रिक्शन आलेले आहेत बऱ्यापैकी आणि त्या पूर्णपणे रिकाम्या आहेत. अशा वेळेस रिकाम्या वेळेस जे आपण म्हणतो ना खाली दिमाग शैतान का घर, तर रिकाम्या याच्यामध्ये खूप जास्त निगेटिव्ह थॉट्स त्यांच्या डोक्यामध्ये येणार. तर त्यांना पॉझिटिव्ह ठेवणे, ॲक्टिव्ह ठेवणे, एका फ्लोमध्ये ठेवणे याच्यासाठी याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना बेड रेस्ट आहे त्यांनी अवश्य हे जॉईन करायला पाहिजे. जेवढ्या लवकर तुम्हाला कळलं तेवढ्या लवकर करायला पाहिजे. आता बऱ्याच जणी म्हणतात, आता तुम्ही स्वतः एकटीने बऱ्याच जणींनी हा सेमिनार अटेंड केला आणि नंतर जेव्हा एनरोल करायची वेळ येते, फीज भरायची वेळ येते, तेव्हा म्हणतात की आम्ही मिस्टरांना विचारणार, घरच्यांना विचारणार. मी जशी 2 तास माहिती सांगितली डिटेलमध्ये तशी तुम्ही घरच्यांना सांगू शकताय का? नाही. मग घरच्यांना कसं समजेल, तो मेसेज कसा त्यांच्यापर्यंत जाईल? तर तुम्ही जर डिसिजन मेकर नसाल तर तुम्ही मिस्टरांसहित हे जॉईन करायला पाहिजे. म्हणजे सेम मेसेज दोघांपर्यंत पोचून डिसिजन घेणं खूप सोपं होणार आहे. तुम्ही जेव्हा एखादी साडी आवडते, ती साडी घेताना नवऱ्याला विचारता का? नाही विचारत ना, कारण ती खूप आवडलेली असते. तसं हा कोर्सही जर तुम्हाला खूप आवडला, खूप पटला असेल तर तुम्ही स्वतः डिसिजन घेणार. एवढे पैसे कोणाकडेही असतात आजकाल, असं कोणाकडेच नाही की एवढे 3,300 रुपये नाही. त्याच्यामुळे हे कारण की घरी विचारणार हे याला काही अर्थ नाही. डिसिजन तुम्ही सेमिनार अटेंड केला आहे, तुम्ही माहिती घेतली आहे, बाळाला घडवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि पुढे आयुष्यात पण जास्तीत जास्त संस्कार तुम्हालाच करायचे. त्याच्यामुळे तुम्हालाच ठरवायचं आहे तुम्हाला जॉईन करायचं आहे की नाही करायचं.